आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची। उपवासाच्या भाजणी पीठातून 35 रुग्णांना विषबाधा। खटाव तालुक्यासह वडूज परिसरात खळबळ। सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। या काळात बहुतांश महिला यांनी उपवासाच्या रेडीमेड भाजणी पीठाच्या भाकरी खाल्ल्यानं वडूज परिसरातील सुमारे 35 रुग्णांना विषबाधा झाली आहे। यापैकी अनेक रुग्णांवर वडूज येथील डॉक्टर बीजे काटकर हॉस्पिटल तसेच वडूज ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य काही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुधवारी दुपारपासून हा प्रकार उघडकीस आला आहे। रेडीमेड भाजणी पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर सायंकाळपासून यातील बहुतांश रुग्णांना चक्कर येणं, मळमळ होणं, हातपाय थरथर कापणे तर काही रुग्णांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागलाय। अशा प्रकारची लक्षणं असणाऱ्या रुग्णांना वडूज ग्रामीण रुग्णालयात व डॉक्टर बीजे काटकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रतिनिधी आकाश यादव। रात्रीमधून साईमालमधून पेट नेलं, गरमीचं पीठ नेलं, 9 वाजता जेवण केलं आणि 2 तासांनी मला चक्कर यायला लागली आणि उलट्या व्हायला लागल्या। तेव्हापासून तब्येत खराब झाली। आता थोडा आराम आहे। 12:15 रात्री 12:15 गरमीच्या पिठाची भाकरी केलेली आणि शेंगदाण्याची आमटी केलेली। खाल्ल्यानंतर किती वेळाने त्रास सुरू झाला? 2 तासांनी उलट्याने म्हणजे चक्कर यायला लागली, घाम यायला लागला। बटाटा त्रास काय झाला तुम्हाला? ते काही त्यांनी मेरातपासून थंड तापण 4 लिफ्टी अंगावर घातले तरी थंड राहील। काय खाल्लं होतं? वरवीची भाकरी। हां, कुठून आणलेली? वरवी कुठून आणलेली? मयूर बाजार। हां, इथं हॉस्पिटलला कधी आला? काल सकाळी आली 10 वाजता। मी डॉक्टर एलेमधून वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयावरून। आता सध्या नवरात्रीचा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमामध्ये कालपासून आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उलटीचे काल 2 रंजना खाडे आणि लता खाडे राहणार तडवळे या 2 महिला संध्याकाळी 5 वाजता आल्या। त्यांना उलट्या होत होत्या आणि हिस्ट्री विचारली असता त्यांनी वरवीपासून बनवलेल्या पिठाची भाकरी खाल्ली अशी त्यांच्या सांगण्यातून आले। सध्या पेशंट स्टेबल आहेत आणि डिस्चार्ज केले। आज सकाळपासून आपल्याकडं कमल, आशा आणि विष्णू लोहार असे 3 लोक आलेत। उलटीच आहे आणि त्या तिघांची पण हिस्ट्री अशीच आहे की त्यांनी उपवासाची वरवीच्या तांदळाची भाकरी बनवून खाल्लेली आहे। तर माझं असं म्हणजे आणि हे सगळे आपले प्रायव्हेट हॉस्पिटलचे बीजे काटकर सर यांच्याकडे पण आज 17 रुग्ण ॲडमिट आहेत। मी सकाळी जाऊन त्या हॉस्पिटलला भेट दिली आहे। सर्व पेशंट स्टेबल आहेत। पेशंटमध्ये सर्व महिलाच आहेत। तर माझी सर्व महिला वर्गांना व आपल्या तालुक्यातील सर्व जनतेला एवढीच विनंती आहे की सध्या उपवासाचे दिवस आहेत, तर त्यांनी वरवीपासून बनवलेले म्हणजे दळलेले जे आयते पीठ भेटते त्यापासून बनवलेली भाकरी। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।